एक महत्त्वाची बातमी नाशिकमधून। नाशिकमधील सोमेश्वर धबधबा आता पूर्ण क्षमतेने प्रवाहित झालाय। आपण पाहतोय नाशिकमध्ये सकाळपासूनच संततधार पाऊस सुरू आहे आणि त्या पार्श्वभूमीवर सोमेश्वर धबधबा आता पूर्ण क्षमतेने प्रवाहित झालाय। धबधब्याचं हे रौद्र रूप सध्या आपण पाहतोय। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी यांच्याकडून। चंदन, काय सांगाल? सोमेश्वर धबधबा आता पूर्ण क्षमतेने प्रवाहित झालाय, तिकडे नाशिकमध्ये पावसाची सध्या काय परिस्थिती आहे? तर आपण पाहतोय धबधब्याने हे रौद्र रूप सध्या धारण केलेलं आहे। नाशिकमध्ये सध्या मुसळधार पाऊस कोसळतोय आणि त्या पार्श्वभूमीवर हा सोमेश्वर धबधबा आता प्रवाहित झालेला आहे। सकाळपासूनच नाशिकमध्ये पावसाने जोर धरलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर अशा या धबधब्याजवळ पर्यटक फोटो काढताना पाहायला मिळत आहेत। खरं तर अशा ठिकाणी जाण्यास अनेकांना बंदी करण्यात आलेली आहे, मात्र तरी सुद्धा या ठिकाणी पर्यटक आलेले आपण पाहतोय। नाशिकमधली सोमेश्वर या धबधब्याची ही दृश्य सध्या आपण पाहतोय। पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी यांच्याकडे। चंदन, काय सांगाल? नाशिकमधला सोमेश्वर धबधबा आता पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाल्याचं आपण पाहतोय। नाशिकमधल्या पावसाची सध्या काय परिस्थिती आहे? शहरामध्ये आणि जिल्ह्यात संततधार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि गंगापूर धरणाचा देखील 1760 क्युसेक्ससह पाण्याचा विसर्ग जो आहे तो सध्या केला जातोय। गंगापूर धरणातनं पाणी आल्यानंतर ते सुरुवातीला येतं ते याच सोमेश्वर धबधबा परिसरात आणि आपण बघतोय की हा सोमेश्वर धबधबा जो आहे तो पूर्ण क्षमतेने या ठिकाणी पूर्णपणे वाहतो आहे। सोमेश्वर धबधबा परिसरामध्ये पर्यटकांची रोजच गर्दी असते, मात्र सातत्यानं आपण या ठिकाणी मागणी करतो आहोत, नाशिककर मागणी करतायत की सोमेश्वर धबधबा परिसरामध्ये सुरक्षा रक्षक असले पाहिजे, या ठिकाणी पोलीस कर्मचारी असले पाहिजे। राज्यभरात ज्या काही दुर्घटना धबधब्यांवर घडतायत तशी दुर्घटना या ठिकाणी होऊ नये यासाठी या ठिकाणी सुरक्षा रक्षक असणं आवश्यक आहे। पोलीस प्रशासनाचे काही कर्मचारी या ठिकाणी आवश्यक आहेत, मात्र असे कुठलेही कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी बघायला मिळत नाहीयेत आणि त्यामुळे एकीकडे या सोमेश्वर धबधब्याचं सुंदर स्वरूप जे आहे, सुंदर असं मनमोहक रूप जे आहे ते आपल्याला बघायला मिळत आहे, तर दुसरीकडे नाशिककरांच्या मनामध्ये एक धाकधूक देखील आहे, कारण अनेकदा या ठिकाणी पर्यटक येतात, सेल्फी काढायच्या नादात त्यांचा पाय सरकण्याची शक्यता असते आणि दुर्घटना घडण्याची। नक्कीच धन्यवाद चंदन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।